अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र भोसे येथील भाविक भक्तांनी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीराम, राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून त्यावेळेस महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली। पाहूया याबाबतचं हे सविस्तर वृत्तांत। श्री क्षेत्र भोसे येथे लोकसहभागातून अतिशय सुंदर असं मंदिर उभारण्यात आलं असून या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसह राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं 3 दिवसीय कीर्तन सोहळा लक्ष्मण महाराज कराड, सुदर्शन महाराज शास्त्री, पंढरीनाथ महाराज टेमकर, पांडुरंग महाराज फसले, शरद महाराज वारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी 4 डिसेंबरला सायंकाळी 7 ते 9 या वेळेत राधाताई महाराज सानप यांचे कीर्तन झाले। दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत प्रभू श्रीराम, राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तींची गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर 7 ते 9 या वेळेत शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचं कीर्तन झालं। तसेच तिसऱ्या दिवशी शुक्रवारी 6 डिसेंबरला सकाळी करंजी बसस्थानकापासून ते श्री क्षेत्र भोसेपर्यंत महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांची सजवलेल्या रथातून टाळ मृदुंगांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये डोक्यावर कळस घेऊन महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी जेसीबीद्वारे शास्त्री महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। गावात, रस्त्यावर, चौकांमध्ये सडा रांगोळी काढण्यात आली होती। अतिशय भक्तिमय वातावरणात शास्त्री महाराज यांचे भोसे गावात स्वागत करण्यात आले। लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरांमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, भैया, पवनसुत हनुमंतराया, राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज, खंडूबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। त्यावेळेस विधिवत महापूजा महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आली। तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र भगवान गडाच्या उभारणीत गरीब शेतकरी आणि ऊस तोडणी कामगारांचं मोठं योगदान आहे, अशी भावना महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी प्रवचनातून व्यक्त केली। आपल्या गावामध्ये आज येण्याचा योग आला। भगवान बाबांची, भाऊची, खंडोबाबांची, रामाची, सगळ्यांचीच मूर्ती आज बसवली। बाबा या ठिकाणी येऊन गेले असं कळालं मला। त्यांचं कीर्तन झालं होतं। खरं म्हणजे त्यांचं कीर्तन करत असताना म्हणजे कार्तिकी वारी झाल्यानंतर बाणेरला जायचे बाबा। बाणेर पुण्यातलं त्यावेळेस खेडेगाव होतं बाणेर। त्याच्यानंतर भीमशी महाराज जातात तिथं, त्यानंतर आता मी जातो। यावर्षी 4थे महंत गेले होते। म्हणजे जिथं एकही घर नाही तिथं गेल्या 74 वर्षापासून भगवान बाबांची परंपरा पाळली जाते। आणि बाणेरचा कार्यक्रम झाला की बाबा नगरला यायचे। नगरला बाबांचं हॉस्टेल होतं जिथं विद्यार्थी शिकत होते। कुणाला माहिती नाही, मला नाही माहिती, तर तिचे एक वेश आहे माळी वेश म्हणून, तिथे भगवान बाबांचं हॉस्टेल होतं आणि तिथे विद्यार्थी शिकत होते। भगवान बाबा जेव्हा इथून जायचे आळंदीला तेव्हा तिथं थांबायचे आणि मग तिथून पुढं आळंदीला जायचे। आल्यानंतर बाबा पुन्हा नगरमध्ये यायचे आणि तिथून तांगे घोडे घेऊन उदरमल, पांगरमल, कोल्हार असा दौरा करत करत शुद्ध वारीला, म्हणजे आळंदीच्या वारीनंतर येणारी एकादश शुद्ध वारीला बाबा भगवानगडावर जायचे। त्या काळातला हा बाबांचा पट्टा आहे, त्या परंपरेचा पट्टा आहे। नंतर मग भीमसेन महाराजांना काय झालं मला माहित नाही, आमच्या काळात तर काही झालंच नाही। भीमसेन महाराज काही दिवस येत होते, नंतर मग माझ्या टायमापर्यंत बंद झालं। पण ते आता बंद झालंय। तुम्हाला दुसऱ्या 1-2 गोष्टी सांगतो। माझं कामच आहे ते। भगवान बाबांचा इतिहास सगळ्याला माहिती आहे। 1951 साली नारायणगडात बाबा आल्यानंतर एका डोंगराला त्यांनी स्वीकारलं
भगवान बाबांनी. डोंगर कितीतरी आहेत, पण संतांनी ज्या डोंगराचा स्वीकार केला त्या डोंगरावर आज लाखो लोक जेवून जातात, शिक्षण घेऊन जातात. जड डोंगराचा स्वीकार केला. त्या काळात भगवान बाबांचं जे वय होतं साधारण 52-53 वय होतं. एक 13 वर्ष त्यांना अंदाजे काम करायला मिळाले. 53-54 वर्षाचं वय होतं आणि म्हातारपण आलेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांना नवीन गड स्थापन करावा लागला. आणि 1 मे 1958 त्या काळातले संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या गडावर आले आणि त्यांनी त्या गडाला भगवानगड असं नाव दिलं. आणि आज जी जागा आहे 10-12 एकर ती यशवंतराव चव्हाणांनी भगवान बाबाला दिलेली त्या काळामध्ये. आणि त्या दुसरा महत्वाचा भाग, आता सगळे शिकलेले त्याला जरा बंद कर. दुसरा महत्वाचा भाग, मध्यंतरी काही वाद झाला होता, म्हणजे लोकांना काहीतरी वेगळं वाटलं. भगवान बाबांनी 13 वर्षांमध्ये एवढी संपत्ती जमा केली. भगवान बाबांचा एक प्लॉट आहे आज 172 एकरचा. राजा हरिश्चंद्र पिंपरी म्हणून गाव आहे, वडवणी पासून 12 किलोमीटर. एकच प्लॉट आहे, तो विकत घेतलेला आहे आणि त्याचे खरेदी खत माझ्याकडे. नंतर भगवान बाबांनी दुसरी संस्था स्थापन केली, दुसरं ट्रस्ट, भगवान शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबादला स्थापन केलं. तुम्ही जे आज माझ्या पायावर पैसे टाकले, याच पायाच्या पैशावर यादव खेडकर, वायस खेडकर ज्याला म्हणतो आपण, त्याला MBBS केला. मला ज्याने गडाची माहिती दिली माधोबा सांगळे, ते खिशात पैसे घालून BJ मेडिकल कॉलेज ससूनला जायचे आणि त्याची फीस भरायची वायस खेडकरची. आणि तो पुढं मग घसा नाक कान तज्ञ झाला. बाबा तिथे गेले. बाबाला असं वाटलं की मी याला MBBS केलंय, जवळ केलंय, किमान हात तरी धोका देणार नाही, म्हणून त्याला ट्रस्ट मध्ये घेतलं. आणि बाबा 65ला गेल्यानंतर त्यांनी ट्रस्टच बळकावलं. तुम्ही अनेक वेळा या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि मी याच्यावर पण बोललो ABP माझावर, गरीब लोकांचा गड, शेतकरी आणि ऊसतोड कामगाराचा गड आहे. श्रीमंत माणसं आम्हाला लुटतात. आणि माझे आता 21 वर्ष चालू आहे. आता मलाही तोच अनुभव, 21 वर्ष पूर्ण झाले, पण गरीब गडाला मोठं केलं गरिबांनी. मला तुम्ही कोणत्याही श्रीमंत दाखवायची मदत केली कधी ऐकले का तुम्ही? बोला ना. म्हणून तळागाळातला जो गरीब वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांचा तो गड आहे. जेव्हा गादीवर बसण्याचा योग आला त्यावेळेस मी अभ्यास केला आणि भगवान बाबांना आयुष्य कमी पडलं आणि गडाचं काम शिल्लक राहिलं. भीमसिंग महाराजांचं जीवन त्रासामध्येच गेलं. तिकडून वायस खेडकर आहे, अजून 2-4 मोठे मोठे लोक आहेत. मलाच त्रास झाला असं समजू नका बरं. गादीवर भीमसिंग महाराजांना गादीवर काढण्यासाठी बीडवरून मोर्चे आले होते. तो त्या काळातला प्रसंग आहे तो तुम्हाला माहित नाही. आणि एकदा मोर्चा आणला, जो आणणारा जेव्हा मेला त्याच्यापासून बंद झाला. हे खरी गोष्ट आहे. झटका आला, झटक्यामध्येच गेले. म्हणजे भीमसिंग महाराज काढायचे. आता मला सांगा, जर तुम्ही असं जर म्हणताविषयी प्रयत्न केला तर त्यांनी काम कधी करायचं, विकास कधी करायचा, का तुमच्याशी भांडत बसायचं? आणि मग मी माझ्या एक डोक्यामध्ये आराखडा ठेवला की भगवान बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं. ते बांधकामाचं स्वप्न, की बाबांच्या मनात राहून गेलं की त्यांचं आयुष्य कमी पडलं, त्यांना गड बांधता नाही आला, म्हणून गादीवर बसल्यापासून 21 वर्ष सगळं बांधकाम बाबाचं पूर्ण केलं. सगळं पंढरपूर पूर्ण झालं. राजा हरिश्चंद्र, म्हणजे तिथं राजा हरिश्चंद्रांना स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये ती जमीन दान दिली होती. ती जागा म्हणजे भगवान बाबांनी विकत घेतलेली जागा आहे. त्या जागेचं शिखर राहिलं होतं. ते शिखर आपण पूर्ण केलं आणि ती जागा नाव रूपाला आली. आता हे तुम्ही हळूहळू बाबांनी जे सांगितलं, मग ते असं का झालं की ती जमीन परत का नाही घेता? आणि ते 2 ट्रस्ट होते.
भगवान शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट वेगळं होतं आणि गडाचं ट्रस्ट वेगळं होतं. आणि तुम्हाला दुसरी एक शॉकची बातमी सांगतो. मोठा देवीच्या चाव्या ह्या भीमशी महाराजाकडे होत्या, भगवान बाबाकडे होत्या. त्या गावाने एवढा धिंगाणा केला की ते भीमशी महाराजांनी चाव्या फेकून दिल्या. म्हणजे काय होता गड बाबांच्या काळामध्ये. आणि जेवढे लोक आहेत ते बाबाच्या नंतर प्रसिद्ध झाले. भाऊ वारी करत होते, जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत ते वारकरी होते. खंडोबा आहेत, नारायण महाराज आहेत, हे भगवान बाबाच्या नंतरच तयार झालेली कंपनी. पण त्या काळातली बाबाची संपत्ती किती असते ते बांधकाम करता नाही आलं. तुम्हाला सांगण्याचं कारण तुम्हाला आतल्या गोष्टी माहित नाही, तुम्हाला नुसते अफवाच आहेत. खऱ्या गोष्टी ह्या आहेत म्हणून बांधकाम करता नाही आलं. मग तिथून जे आपण बांधकाम सुरू केलं ते आज एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम झालं. पंढरपूरचं बांधकाम 6 कोटीचं आहे त्या काळात 8-9 वर्षापूर्वीच. बाबांनी घेतलेली जागा होती. आणि आता टॉपला बांधकाम आहेत, आळंदीला बांधकाम आहेत, पैठणला बांधकाम आहेत. मी एकदा खूप आजारी पडायचो 8-9 वर्षापूर्वी आणि काय झालं की औरंगाबादला जात होतो. त्या औरंगाबादला ज्याच्या घरी मुक्काम केला दुसरे घर नाराज. बाबा तिथंच. दुसरीकडे मुक्काम केलं, पहिले घर नाराज. पार्टिशन सुटतं का आपल्याला ते. आणि मग भगवान बाबांचा एक टांगेवाला होता केकाडमधून, तो मला म्हणला महाराज कुणाच्याच घरात जाऊ नका, बंगला विकत घ्या. म्हटलं फ्लॅट घेऊ शकतो. कारण की भीमसिंग महाराज गेल्यानंतर गडाच्या अकाउंटच नव्हतं. अकाउंट काय होता आवाज सोडून द्या, अकाउंटच नव्हतं. आणि लेखी असतं पण जे मी बोलतो ते काय असं काही. कारण की अकाउंटचं तारीख असते, कधी ओपन केलं, कधी काय केलं, कधी बॅलन्स शीट केली. मला आपली ताकद ते म्हणजे गड आहे, असं कसं काय शक्य आहे. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी एक जागा बघितली औरंगाबादला 7 हिलला आणि मी गेलो, ती मला पसंत आली 2.25 कोटीची. आणि त्याची इकत का नव्हती, तो पण आडलेला माणूस होता. आडलेला म्हणजे इकायची ती एवढ्यालाच विकायची नाही, ती इकायचीच नाही. क्लास 1 ऑफिसर होता. 3 गुंठ्याची जागा होती, बंगला होता टॉपच्या कॉलनीमध्ये. मला तो आवडला. मी सौदा केल्यापासून आजपर्यंत आजारी पडलो नाही. हा भगवान बाबाचा चमत्कार. मग मी विचार केला आजारी पडतो म्हणून जागा घेतली. आणि जागा घेतल्यानंतर आजारी पडणं बंद झालं. मग त्यांनी सांगितलं की बाबाची इथे जागा होती, भगवान छात्रालय, क्रांती चौकाच्या शेजारी आजही ती जागा आहे. ती जागा हडप केल्यामुळं बाबांनी ही नवीन जागा घ्यावी, ती अशी सांगण्याची पद्धत होती बाबाची. मग ती जागा घेतली, तिचं बांधकाम केलं. आपल्या गडावर जी मुलं MA करतात ती PhD साठी जेव्हा पुढे जातात तेव्हा ते औरंगाबादला थांबतात. आता 5 जणांनी आपल्याकडे PhD केली आणि 6 लोकांची MPC क्लिअर झाली. असं भगवान बाबाचं काम. पण आता ह्या कामामध्ये तुमच्याकडे यायला वेळ नाही, तुम्हाला आमच्याकडे यायला वेळ नाही. मग भगवान बाबांनी मूर्तीच्या निमित्ताने मला इकडे आणलं, तर तुम्ही काय आले असते. आणि मी पहिलं गाव बघितलं बरं का, त्यांनी माझी तारीखच घेतली नाही. तारीख नाही घेतली मला, पत्रिका छापून माझ्याकडे आणली. पत्रिका छापली, मला सांगितलं की ही तारीख आहे, तुम्ही ह्या दिवशी या. ते नशीब चांगलं की त्या दिवशी आज कोणाकडे नव्हतं. ते तुमचं प्रेम आहे, गडावर निष्ठा आहेत, गडावर भावना आहेत. आणि मग अशा रीतीने आपण 21 वर्षांमध्ये बांधकाम केलं. जेवढ्या संतांची आज आपण नावं घेतली, जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांचे कुलगुरू हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वरी आहे म्हणून नाथ महाराजांसहित सगळे संत हे संत झाले. ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे आपल्याला. म्हणून भगवान बाबांचा जर आपण फोटो पाहिला, ते जगातले पहिले संत आहे की त्यांनी स्वतःचा फोटो न काढता ज्ञानेश्वरी बरोबर फोटो काढला आणि सूचना दिली की मी ज्ञानेश्वरीमुळे घडलो, तुम्ही सुद्धा वाचावी ज्ञानेश्वरी. आणि बाबांची सोन्याची समाधी ते आपल्या गळ्यात ठेवत होते ज्ञानेश्वर महाराजांची. माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण मंदिर बांधू. जागा तयार करून ठेवली. भांडणं झालेले होते 15-16ला.
मग मी RCC मंदिर ठरवलं. दोन गावातूनच 2 कोटी आले, मंदिर 2 कोटीच. म्हणजे 2 गावांनी जर एवढे पैसे दिले तर मग RCC कच्चं मंदिर आहे, आपण जरा संगमनेरवरचं बांधू 5-6 कोटीचं. मग राजस्थानचा आर्किटेक्ट आणला, डिझाईन तयार केली, अजून 2-4 गाव गेले तर 10 कोटी पण वर्गणी गेली. मग एक जण म्हणला की संगमरवरला आयुष्य नसतं, तो सँडस्टोन असतो, वाळूतून तयार झालेला असतो. तुम्ही बसाट मध्ये बांधा. बसाट मध्ये बांधू. पुन्हा नवीन आर्किटेक्ट, नवीन इंजिनियर सगळं पुन्हा पाहिलं, सुरू केलं. मी सहज त्यांना म्हणलं की मग एवढे एक दगड बसवायचे 1-1 फुटाचे, तर 3 बाय 3 फुटामध्ये 27 दगड बसतात. तर मी त्यांना म्हणलं 1 दगड बसवलं तर चालेल का? ते म्हणजे महाराज जेवढे जॉईंट कमी असतात तेवढं आयुष्य जास्त असतं. मी म्हणलं मग आम्हाला चांगलं आहे, पण तुम्हाला दगड मिळतील का? म्हणजे तुम्ही कशाला चिंता करताय? ते माऊलीचं काम आहे. आणि देगलूर मध्ये एक जागा आहे 25-30 किलोमीटरची, की जिथं जमिनीमध्ये उकरल्यावर दगड निघतात. 350 किलोमीटर गडावर उकरल्यानंतर ते पण पाण्यासारखंच आहे. काहीला पाणी लागतं नाही लागतं, काही मध्ये निघतो ना निघतो. मी एका वारकरीची जमीन विकत घेतली भाड्याने, बरं का, विकत म्हणजे कायमची नाही. तिकडचे लोक, त्यांना दगड ही समस्या आहे. 2 पोकलेन पाठवले, जे उकरायला सुरुवात केली की तुम्ही आता दगड बघितले. आतापर्यंत दगड बंद नाही पडले. ते इंजिनियर हायराने, आर्किटेक्ट हायराने म्हणजे महाराज कमाल आहे तुमची. आणि तुम्हाला दुसरं आश्चर्य सांगतो, महाराज बसले पांडुरंगाच्या मंदिराला एवढे मोठे दगड नाही. ज्यांना विठ्ठलाला जे आपण दैवत मानतो त्यांचं मंदिराच्या दगडाची साईज जाऊन बघा. 1 बाय 1 आहे, 1.5 बाय 1 आहे. आपला 3 बाय 3चा दगड. आणि पांडुरंगाच्या मंदिराला 1200 वर्ष झालेले. किती? 1200 वर्ष. म्हणजे त्याच्यापेक्षा डबल दगड आपला आहे. आपलं मंदिर किती दिवस टिकते. आणि ते भगवानगडावर होतंय आणि ऊसतोड कामगार शेतकरी करतो, याचा मला अभिमान. मुंबईकराकडे काही पैसा नाहीये का? पुण्यामध्ये पैसा नाही का? 700 वर्षांमध्ये दगडी मंदिर बांधावं अशा प्रकारचं कोणाला सुचलं नाही. मंदिर बांधतात, त्याच्यामध्ये एक तुकोबारायची मूर्ती, एक ज्ञानोबारायची मूर्ती, जसं आपण आता सगळे संत बसवले. ते प्युअर ज्ञानोबारायचं मंदिर महाराष्ट्रातलं पहिले जे आपल्या भगवानगडावर चाललं. आणि त्याचे आर्किटेक्ट आहेत महेश वर्मा, IIT PhD, 1 कोटी फी आहे त्याची. आणि त्यांच्या वडिलांनी पैठणचं धरण बांधलं. म्हणजे आपण माणसं सुद्धा अशी मिळाली जंगलात काम करायला की ज्यांचा पूर्व इतिहास आहे. आणि डॉक्टर कलमदानी म्हणून आर्किटेक्ट आहेत, ते महाराष्ट्राचे आर्किटेक्ट आहेत. त्यांनी शनिवारवाडा दुरुस्त केला, भीमाशंकरचं काम चालू आहे, पंढरपूरचं काम चालू आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, आता एकनाथरावजी शिंदे त्यांच्याकडे जे मंदिर आहे ते आर्किटेक्ट कलमदानी. म्हणजे अशी सगळी मोठी माणसं आपल्या गडावर मिळाली. पृथ्वीनं ज्ञानोबाला दगड दान केले. तुम्ही काही नोटा टाकल्या असत्या का त्याच्या जागी? पृथ्वीतून दगड मिळाले आपल्याला. आणि जे काम महाराष्ट्रात आजपर्यंत कुठं झालेलं नाही ते काम आपल्या गडावर होते. हा आपला स्वाभिमान आहे, आपलं जीवन आहे. आणि ज्यांच्यापासून संत जन्माला आले, मला अनेक लोक म्हणले मंदिर का बांधलं, म्हणलं गप बसलं, देणं नाही घेणं नाही. शिकलेली माणसं एकाने सांगितलं बा हॉस्पिटल बांधायला पाहिजे, म्हणलं उद्या माणसं कॉलेज करायला पाहिजे. म्हणजे हो, उद्या माणसं उभं राहायला पाहिजे. कारण की हे जे उभं राहिलेली माणसं असतात हीच कॉलेज आणि हॉस्पिटल काढतात ना. म्हणजे मला साधूतून हळूहळू तो राजकीय बनवतो का म्हटलं. संतांचं काम आहे धर्म टिकवणं, ज्ञान टिकवणं, लोकांना उपदेश करणं. त्याच्या काही मर्यादा आहे, त्या मर्यादेतच संतांनी राहिलं पाहिजे, त्याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. आणि जितका साधू संसारिक माणसाच्या नादी लागेल, ज्ञान सोडून जातं, पैसा वाढत जातो. असं उलटे. म्हणून म्हातारपणामध्ये महाराज आम्ही असे संत पाहिले ज्यांच्या कीर्तनाला महाराष्ट्र येत होता, आज त्यांना तारखा नाही. आणि
तुकोबारांचा अभंग आहे, शेवटेचा दिस म्हातारपणात शोभाली पाहिजे हो. ते म्हातारपणात सगळं केलेलं असतं या लोकांचं, कारण की संसारिकाच्या नादीला. आणि भगवान बाबांचं तर तुम्हाला काय सांगावं, आज महाराष्ट्रात भगवानगड माहित नाही असा माणूस नाही. पहिलं सांगावं लागायचं भगवान बाबा कोण आहे, भगवानगड कुठे आहे. आता भगवानगडाच्या परिसरातले लोक म्हणतात, त्यांना विचारलं कुठे राहतात, भगवानगडा शेजारी. म्हणजे लँडमार्क झालेलं आहे भगवानगड, ओळख झालेली आहे भगवानगड. आणि आता माझं वय 66 आहे, तुम्हाला पटत नाही तो भाग सोडून द्या. म्हणजे माझ्या देखत उद्या वाद नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण चौथा माणूस बसू. हे तेलंगणातले कृष्णा महाराज शास्त्री 12 वर्ष आपल्याकडे अभ्यास केला, 3 वर्ष महंत म्हणून एकनाथवाडीला राहिले. आणि त्यानंतर त्यांच्या जागेवर लोसरचे महंत बसून त्यांना आपण बरोबर याच्याकरता ठेवलं की माणसं कशी आहेत, काय आहेत, बोलायचं कसं, कुठं, सगळं ट्रेनिंग झाली. बस ना, प्रोबेशन पिरियड दिला म्हणतो आपण. एकदा तुम्हाला असं म्हणता येणार नाही ना, आता बरं झालं निसटता का होण्या मी तुमच्या गावामध्ये आलो. कारण की भीमसिंग नंतर मीच झालो. आता 1 वर्ष लेट झाले असते तर दुसरा मोठा तिसरी गायब तुमच्या गावात. आणि त्यानंतर मग ही जी काही अफवा पसरल्या गेल्या लोकांमध्ये, असे तसे बाबा 5 स्टार वगैरे, त्याचं मूळ कारण असं आहे, गडापासून तुम्ही लोक लांब राहिले पाहिजे, हा त्यांचा हेतू असतो राजकारणी लोकांचा. आणि मग ते गडापासून लांब ठेवण्यासाठी काय सांगणार, महाराज खराब आहेत. आता 200 पोरं गडावर राहतात, 4000 माणसं रोज जेवतात, तर तो महाराज खराब आहे आणि सांगणारा चांगला आहे का? याचं कारण समजून घ्या. गडापासून शक्यतो तुम्ही लांब राहिले पाहिजे, गाव लांब राहिलं पाहिजे. आणि म्हणून ही निंदा करणारी माणसं तुम्हाला भेटतात तर तुम्ही लांब राहता. पण आता आज या निमित्ताने आपण जवळ आलो आणि माझ्या अगोदरच तुम्ही आकडे सुरू केले, मग ते त्याचा चाहता आहे मी आकड्याचा. 26 साली भगवानगडाला ऐकून घ्या 75 वर्ष पूर्ण होतात. आपण महाराष्ट्राच्या लेवलला अमृत महोत्सव तयार करतो. आणि जे मंदिर आता आपण सुरू केलेले आहेत ते पायातलं मंदिर आहे, ते मोठे मोठे दगड आहेत. पायालाच फक्त वेळ लागत असतो, वर यायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे 2 वर्षामध्ये 26 साली दसऱ्यापर्यंत ते मंदिर पूर्ण होणार म्हणजे होणार. त्याला काही कमी नाही आहे, फक्त कारागिरांना वेळ लागतोय. म्हणून आपण 3 मशीन विकत आणल्या दगडाच्या आणि रात्रंदिवस आपण त्याचं काम चालू केलेलं आहे. आणि त्याला जॉईंट दिलेले. तुम्ही आज जर गेले 1-2 दिवसामध्ये तर 304 SS म्हणून एक लोखंडाचा तुकडा असतो, त्याला केमिकल मध्ये टाकून चेक केलेला असतो. 2 दगडाचा जॉईंट त्यांनी दिलेला आहे. हसू येईल महाराज, फास्टनर जे ना ते स्वित्झर्लंडचे, हा स्वित्झर्लंडचे फास्टनर 2 जोडायला. भगवान बाबा की जय. हिल्टी नावाची कंपनी आहे. एक खिळा 250 रुपयाचा आहे आणि असे 6000 खिळे लागतात. तुम्ही गणित करत बसा. आणि त्याच्यानंतर लोखंड 3SS ज्याला म्हणतो, त्याचा तर एवढा मोठा चमत्कार आहे. एकाने 22 लाखाचं एस्टिमेट दिलं लोखंडाचं. मी म्हणलं ठीक आहे बघू, द्या म्हणे कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट देत नाही म्हणलं, स्वतः करतो म्हणतो. तुझं काय आहे ते सांग मला. मग ते सांगितले आमच्या आर्किटेक्ट इंजिनियरनी. सहज एकाला फोन केला, ते म्हणजे महाराज आमच्याकडे लोखंडाचीच कंपनी, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फक्त महाराज एकच आठ आहे, महाराजांनी घरी यायला पाहिजे. म्हटलं याच्यासाठी येणार नाही तर कशासाठी येणार. कधीही गडावर न आलेले नाशिकचे लोक होते, त्यांची कंपनी होती, ती मोठा बिझनेस आहे त्यांचा. तिकडे गेलो, फक्त त्यांनी घरात बोलवलं आणि त्या प्लेटा ज्या आता लागलेल्या आहेत गडावर जॉईंटला, त्या सगळ्या प्लेटा त्यांनी पाठवल्या. ती एक प्लेट 1,500 रुपयाची, 600 प्लेट येते. नाही काम जे चाललंय ना, मी कधी कधी आमच्या मित्राला काल बोललो, मी हे भगवान बाबांचं जे स्वप्न आहे पूर्ण करायचं, ते वरून काम चालतं, आम्ही काम नाही करत. आता तुम्ही सगळे भोसे गावकरी आहेत, 1 रुपया दिले गडाला, विकास झाला का नाही? तुमच्या शिवाय सुद्धा गड चालतो हे तुम्हाला पटलं का नाही?
मग तुम्हाला या यज्ञामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आकडे करा. आणि यावर्षी द्यायची गरज नसते, कारण की शेतकरी असतात, उपलब्ध नसतो, म्हणून पुढच्या वर्षी तुम्ही केव्हाही एकदा बोलवा, त्यावेळेस आपण आकडे करून. माझा अनुभव असा आहे, आकडे दिलेल्या माणसाला आजपर्यंत कमी नाही पडलेलं. तुमच्या आमच्या गावामध्ये परिसरात काय गावात ज्यांनी आकडे दिले तिथंच पाऊस आहे फक्त, तुम्ही जाऊन विचारा तिथे. आणि या वर्षीची गोष्ट आहे, गडावर पाऊस पडत नव्हता. काय माहिती, गडावरच पाऊस नव्हता. मी बराच प्रयत्न केला, मी म्हणलं ठीक आहे, माऊलीच्या मंदिराचं काम चालू होतं म्हणून पाऊस पडत नव्हता. ज्या दिवशी ते राजस्थानचा 2 उत्सव असतात, एक होळी असते आणि एक रक्षाबंधन असते, त्या दिवशी राजस्थानी महाराष्ट्रात नसतो. जसे ते लोक रक्षाबंधनला गेले, मुसळधार सुरू झाला. माझ्या लक्षात आलं, माऊलींनी बाबांनी पावसाला पण थांबवलं. कारण की जर पाऊस झाला असता तर काम करता नसतात, 2-4 दिवस त्रास झाला असता, चिखल होता तिथे, हे होत. आणि एक्सप्रेस फीडर आहे बरं का गडावर, लाईट जात नाही गडाची, दिवस रात्र काम चालू आहे, डायरेक्ट लाईट आहे, कधीच लाईट जात नाही गडाची. म्हणजे असे काम कोण करतं? ती भगवान बाबांची ताकद आहे. म्हणून मी टेन्शनच घेत नाही या गोष्टीचं, काम होईल का नाही. एक संकल्प केला होता, भगवान बाबांच्या गळ्यामध्ये जे ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांचं मंदिर आपल्याकडे व्हावं. ती योगायोगाने RCC नंतर ते असं करत करत ते अलौकिक झालं. हे सगळं त्यांनी दिलेली प्रेरणा आहे. आणि या मंदिरामध्ये एक दगड का होईना आपला लागला पाहिजे, हे आपलं भाग्य. आणि तो योग आलाच. जर तुम्ही आज बोलवलं नसतं तर मी आलो नसतो, मंदिरही होऊन गेलं असतं, मग तुम्ही देणार कोणाला वर्गणी? त्या गडाला ज्ञानोबा भगवान गडावर पहिला टप्पा, त्यात पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि अमृत महोत्सव. 75 वर्ष बाबाला पूर्ण होत आहेत भगवानगड स्थापनेला. आणि मोठा पण महाराष्ट्र लेवलला तो सप्ताह करतोय. म्हणून ज्या वर्गण्या, मी एवढं का सांगितलं, मी डायरेक्ट सुरू करू शकलो असतो आकडे, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे. महिन्याला आपल्याला 15 लाख रुपये खर्च आहे, 3.5 ते 4 लाख रुपये इलेक्ट्रिक बिल आहे, आणि 4000 पासून लोक रोज जेवत आहेत आणि 200 विद्यार्थी. अंदाज करा, आकडे ऐकले की तुमचे डोळे मोठे होतात, एवढे आकडे. पण तो खर्च किती आहे, किती लोक जेवतात, अन्नदान किती आहे, कन्स्ट्रक्शन किती आहे, हा लोकांना माहित नसतं. काहीतरी येऊन सांगतात लोक तुम्हाला, आवक जेवढी आहे तेवढा खर्च पण आहे ना. मग तो खर्च भूषणासाठी, स्वाभिमानासाठी खर्च आहे. पण आपला प्रत्येक पैसा हा ज्ञानोबांच्या मंदिराला आणि अमृत महोत्सवाला लागणार आहे. म्हणून तुम्ही पैसा का देतात हे तुम्हाला पहिल्यांदा कळायला पाहिजे, की भगवान बाबांच्या गडावर देतो, का देतो आपण, काय काय. आणि माझी तुम्हाला, आता मी बसलोय, माझ्याकडे भरपूर वेळ, एक तर वेळ देत नाही मी, दिल्यानंतर कमी देत नाही. तुम्ही कंटाळा, मी कंटाळणार. ज्यांना ज्या शंका असतील ते समोर विचार, कारण की मी उत्तर देणार आहे. पण मागे मात्र काही तोंड चालवू नका. बाबा असेल, बाबा 5 स्टार. आता गडाचा महंत आहे, त्यांनी काही शबनम गळ्यात घालून एसटीची वाट बघायची का? भगवान बाबाचं वैभव आहे, तेवढं वैभव गडाला पाहिजेच ते. अगदी वैभव असणं ही सुंदरता आहे. संतांमध्ये परंपरा आहे वैभव संपन्न. नाथ महाराज श्रीमंत होते, बाबा श्रीमंत होते, त्यात का गैर काय आहे त्याच्यामध्ये. आणि 21 वर्ष पूर्ण झाले गडाला. मी आज तुमच्या पुढे बसण्याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला. गडावर बाईच नाहीये, आक्षेप येत नाही ना आपल्यावर. बाकीच्या आक्षेपाला आपण तोंड देऊ शकतो, पण बाईच्या आक्षेपाला काय करू शकतो? बाईच नाही गडावर, दमले लोक. आणि ते पण असं मंदिरा टाईपच घडलं. 14-15 बाया होत्या अगोदर. माऊलीला सगळं माहिती आहे. आणि 14वा झाल्यानंतर भीमसेन महाराजांच्या त्या बाया माझ्याकडे आल्या. ही भांडणं, ही भांडत, ही झाडत नाही. आता मला कधी बायाच्या भांडणाचा संबंध झालेला नाही. कोणी ही झाडत नाही, झोपून राहते, ही भांडण करते, अमुक करते, असं ते तक्रार करायला आल्या.
14 बाया, 14-15. मी म्हटलं जा घरी. गेले घरी द्या. संध्याकाळी गडावरच खायला काही नाही. न कुणाला स्वयंपाक येतो न काय येतो. मग मी 2-3 आचारी बोलवले 1-2 दिवस आणि मग त्याच्यातून एक समस्या काढली. गेले ते बरं झालं. मग 30 गावं निवडली भाकरीसाठी. एक गाडी विकत घेतली. मला 2 पोत्याच्या भाकरी गडाला करता येत नाही, इतका गड कमकुवत नाही हे लक्षात ठेवा. कारण की गाडी विकत घेऊन ड्रायव्हर ठेवणं हे जास्त महाग आहे भाकरीपेक्षा. पण गडावर बाईमुळे बाबाला त्रास झालेला आहे. मग पुन्हा भविष्यामध्ये आपल्या गडावर कोणत्याच मार्गाला त्रास नको. मग याचं एक परमनंट सोल्युशन केलं. 30 गावं निवडले, 30 तारखा दिल्या त्यांना. तेव्हापासून आता 20 वर्ष झालं अन्नदान बाहेर येत. भाकरी बाकी सगळा स्वयंपाक पुरुष करतात. किती तुम्ही जेवला असाल काय असाल तसली भाजी तुमच्या गावच्या लोकांना जमणारच नाही, किती प्रयत्न करा. कारण की तो प्रसाद आहे, बाबांचा आहे आणि तो मनापासून दिला जातो. हे लक्षात. म्हणजे एक वस्तू फक्त कोरड्या भाकरी येतात, बाकीचा सगळा स्वयंपाक आपल्याला करावा लागतो. म्हणून आपल्या सगळ्याला जाण पाहिजे की भगवानगड म्हणजे काय. आजपर्यंत आपण कसे प्रवास केला, काय केलं आणि पुढं कसं जाणार आहोत. पण हे सगळं करत असताना आपला सहयोग त्याच्यामध्ये मिळालेला आहे. जर शंका विचारायची असेल तर सगळ्यांनी विचारा. मी तर तरुण पोरांना माळ घाला म्हणून आता सांगितलं की गावातल्या लोकांनी माळ घाला. मी तर म्हणतो त्यांना मुली मिळत नाही, त्यांनी महाराज झालेले बरं. निदान धर्माचं रक्षण होईल, शरीर काय होईल. इथं कुठेतरी पत्ते खेळण्यापेक्षा काही करण्यापेक्षा सगळ्या समाजाची मुलं आपल्या गडावर आहेत हे लक्षात ठेवा. सगळ्या समाजाची मुलं आणि सगळ्या समाजाच्या मुलांना आपण महंत केलंय. कारण की महाराज लोक जवळ कुणाला करत नाही, ते गेले की मलाच पोरं पुरवावे लागतात. गडावर येतात महाराज महंत द्या, चला घ्या कोणता पाहिजे. ज्याला जो समाजाचा पाहिजे तो समाज आमच्याकडे. मग ते समाज निवडतात. आम्हाला ह्या समाजाचा मत पाहिजे घेऊन जा आणि त्याची जबाबदारी भगवानकडे घेतो. कारण की गडावर जर आचरण शिकवलं जातं, वागणं शिकवलं जातं, 21 वर्षामध्ये कोणाची तक्रार नाही, ती मुलं सुद्धा जिथे जिथे गेले ना त्यांची तक्रार आली नाही. हा भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. म्हणून आकडे सुरू करण्याच्या अगोदर जर कोणाला काही शंका असली तर ती विचारा. उत्तर देतो मी तुम्हाला. अगोदर इतिहास सांगितला आणि मग काही शंका आहे कोणाची बोला. जर शंका नसेल तर मग आकडे सुरू करू. आपला एक एक दगड मगाशी चाललं होतं, इथून पुढं सगळ्यांची आकडे. आणि मला स्त्रियांचा फार लाभ झाला बरं का. लाडकी बहीण एक हप्ता सगळ्या बायांनी दिला, काम झालं आमचं. बरं तुम्हाला तुमच्या खिशातला द्यायचा नाही, सरकार तुम्हाला देते. 12 महिन्यातला 1 महिना गडाला दिलं तर काय हरकत आहे. लाडकी बहीण सगळ्या गावाने दिला. हा विनोद आहे. माऊलीच्या मंदिराचा कळस ह्या भगवान बाबाच्या मुली काढत असतात. तुम्ही कधी आज आपण कळस बसवला त्याला जो वर्गणी असते ती कुणाची. तसं बाबांच्या मुलीनं माऊलीचा कळस काढावा. भगवानगडाला मांडणाऱ्या स्त्रियांनी तो कळस काढावा आणि त्या कळसासाठी बाबाने अगोदरच तुम्हाला लाडकी बहीण दिली असं मला म्हणायचं होतं. यावेळी महंत कृष्णा महाराज शास्त्री यांचं काल्याचं कीर्तन झालं.
विठाला
हॅलो हॅलो थोडा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठाला काव्याचा प्रसंग आहे आणि आपल्या या भोसे गावामध्ये ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा संत वामनभाऊ महाराज भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि तसं पाहिलं तर खूप वेळ झालेला आहे आज ज्यांच्या मुखातून आपण अमृत शब्द ऐकलेले आहेत आपण तेच काला समजूया कारण पुढे जेवण वगैरे आहे बरीच कामं शिल्लक आहेत म्हणून आपली ही सेवा काला स्वरूप अशी भगवान श्रीकृष्ण चरणांच्या कमलचरणावरती आपण अर्पण करण्याचा प्रयत्न करू विठोबा संत भगवान बाबा वामनभाऊंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आपलं भाग्य आहे आज गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा यांच्या मुखातून आपण 4 शब्द ऐकलेले आहेत आणि तसा वेळ पाहिला तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे सगळेजण सकाळपासून मला वाटतं 3 किलोमीटर तुम्ही फाट्यावरती आले होते तेव्हापासून सकाळपासून काही खाल्लेलं असेल असं मला वाटत नाही म्हणून अभंग तोच आहे आता प्रसाद आपल्याला काला स्वरूपाने मिळणार आहे सगळ्यांनी शांततेने प्रसाद घ्यावा एक काल्याचा अभंग होईल आपल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम ज्ञानेश्वर
Tukaram
काल्याच्या कीर्तनानंतर भरत दामोदर वारे यांच्या वतीनं महाप्रसादाची पंगत देण्यात आली। या 3 दिवसीय कीर्तन सोहळ्याची सांगता महाप्रसादानं झाली। भगवानगडाच्या विकास कामासाठी भोसे गावातून लाखो रुपयांची वर्गणी उपस्थित भाविक भक्तांकडून देण्यात आली। या कार्यक्रम प्रसंगी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे, संत चरणरज, छगन महाराज मालुसरे, लक्ष्मण महाराज कराड, पंढरीनाथ महाराज टेमकर, पांडुरंग महाराज फसले, सुदर्शन महाराज शास्त्री यांच्यासह परिसरातील हजारो भाविक भक्त समस्त भजनी मंडळ उपस्थित होते। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।